आपल्या समाजामध्ये आजही अनेक ठिकाणी असा गैरसमज आहे की मुलीनं जर कुटुंबाच्या संमतीशिवाय किंवा मग आंतरजातीय प्रेमविवाह केला तर तिचं माहेरच्या संपत्तीवरील सगळे अधिकार संपुष्टात येतात। मात्र न्यायालयानं हा मुद्दा अक्षरशः खोडून टाकलेला आहे, स्पष्ट केलेला आहे की लग्नाचा निर्णय हा सर्वस्वी वैयक्तिक असून त्याचा वारसा हक्कावर कोणताही परिणाम होत नाहीये। हिंदू वारसा हक्क कायदा 1956 आणि 2005 मधील दुरुस्तीनुसार मुलगी ही मुलाप्रमाणेच समान वारसदार असते आणि हा अधिकार तिला जन्माने प्राप्त होतो, जो लग्नानंतर सुद्धा कायम राहतो। या निर्णयाचा मुख्य उद्देश काय तर महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करणं आणि त्यांना लग्नाच्या नावाखाली होणाऱ्या भेदभावापासून वाचवणं आहे। जर एखाद्या पालकाने फक्त मर्जीबाहेर लग्न केलं म्हणून तिला संपत्तीमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला किंवा प्रयत्न केला तर तो कायदेशीररित्या चुकीचा ठरेल। वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मुलीचा हिस्सा हा तिचा घटनात्मक अधिकार आहे आणि या ऐतिहासिक निर्णयामुळे आता अशा मुलींना न्याय मिळणार आहे ज्यांना प्रेमासाठी किंवा आपल्या पसंतीच्या जोडीदारासाठी कुटुंबाकडून आर्थिक आणि सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागतोय। हा कायदा आणि हा निकाल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून कुणावरही अन्याय होणार नाहीये। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।